ऐका कहाणी अधिक मासाची, आहे ही प्राचीन काळाची, आहे तिची घडण चंद्र सूर्याची, मानवंदना आहे देवदेवतांची. ही कहाणी कोणी कोणाला सांगितली ते चित्त देऊन ऐका. एकदा सर्व ऋषीमुनी तपोवनात एकत्र बसलेले होते. तेव्हा व्यास महर्षींचे आगमन झाले. ते सर्व ऋषीमुनींना संबोधून म्हणाले, आपण सर्वजण धर्माचे पालन करतोच. आपल्याला या वर्षात अधिक मासाचे आचरण करावयाचे आहे. मग ऋषींनी विचारले, हा कोणता अधिक मास? मग व्यास म्हणाले, अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना. वर्षाचे एकूण महिने 12, 13वा म्हणजे अधिक मास. मग ऋषी म्हणाले, तो कशासाठी? व्यास महर्षी म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो. 3 वर्षानंतर असा एकूण 1 महिन्याचा फरक पडतो. 1 महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसवलेला आहे. हाच अधिक मास. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. आता सांगतो 13व्या महिन्याची कहाणी. नीट ठेवावी ध्यानी, त्याला मान द्यावा सर्वांनी. सांगितली मला नारद मुनींनी. सारेजण शांत झाले, मन लावून ऐकू लागले. महर्षी व्यास बोलू लागले. एकदा नारद मुनी भूतलावर फिरत होते. जगातील सर्व दुःखाचा आढावा घेत होते. मृत्यू लोकातील माणसं नाना प्रकारचे सुख दुःख भोगत आहेत, पण त्यात सुखी लोकांचं प्रमाण फार कमी आहे. त्याचं काय बरं कारण असावं? नारद मुनी विचार करू लागले. विचार करीत करीत ते वैकुंठाला पोहोचले. भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते. नारायण नारायण असा बराच जयघोष नारदांनी केला. नंतर नारद मुनी श्री विष्णूस म्हणाले, तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात. पृथ्वीवरील लोकांचे लालन पालन करते आहात. मग तुम्ही कुणाची आराधना करता आणि ती कशासाठी करता हे मला सांगू शकाल का? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, नारद मुनी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुम्ही आता बघून आलात, लोक पाप करत आहेत, त्यात पुण्याचं प्रमाण कमी आहे. पण त्यांनी केलेल्या पापांचं काय? त्याची भरपाई तर झालीच पाहिजे. नारद म्हणाले, ती भरपाई कशी होईल? मग विष्णू म्हणाले, होईल. ती भरपाई पण होऊ शकेल आणि ती भरपाई करणारा अधिक मास आता येणार आहे. नारद म्हणाले, अधिक मास? तो काय असतो? भगवान विष्णू म्हणाले, होय, पापांची भरपाई करणारा अधिक मास. या मासाचं आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तम यांची भक्ती करण्यानं सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवेन. चंद्र सूर्य यांच्या गतीत फरक पडतो. त्याचा मेळ हा महिना घालतो. दर 3 वर्षांनी तो येतो. महिन्यात सूर्य संक्रमण नसते, म्हणून या महिन्यास मलमासही म्हणतात. या महिन्यात लग्नादी मंगल कार्ये करीत नाहीत. अधिक मास दुःखी झाला. आपली गारहाणी तो सांगू लागला. सर्वजण माझा तिरस्कार करतात. हौस नाही, मौज नाही, मजा नाही, मला वाईट वाटते. मी ज्योतीत रत्नजडित सिंहासन आहे. या सिंहासन यावर पुरुषोत्तम बसलेले आहेत, मुरलीधर बसलेले आहेत. त्या पुरुषोत्तमाचं दर्शन विष्णूंनी माल मासाला घडवलं. दर्शनानं चमत्कार केला आणि त्या अधिक मासाला दिव्य रूप आलं. लोखंडाचं सोनं झालं. नारद मुनी म्हणाले, म्हणजे मलमास याचं महत्त्व वाढलं म्हणायचं? मग महर्षी व्यास म्हणाले, होय, त्या महिन्यात पुण्यक्रम वाढलं, दीपदान वाढलं, लोक व्रत नियम उपवास इत्यादी करतात. नारद मुनी म्हणाले, मग त्या महिन्यामुळे काय झालं? महर्षी व्यास म्हणाले, लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागली. त्यांची पापं नष्ट झाली. त्यांचं जीवन फुललं. त्यांच्या सगळ्या इच्छा फळायला आल्या आणि असा तो अधिक मास पुण्यमास ठरला. अशी ही होती अधिक मासाची कहाणी. आपल्यास कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.